नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 10 मधील ड प्रभागातून श्रावण शरद शिंदे हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले असून त्यांची स्कूटर ही निवडणूक निशाणी आहे. पक्षीय राजकारणापेक्षा जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत सर्वसामान्यांच्या सेवेसाठी त्यांनी ही निवडणूक लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. श्रावण शरद शिंदे हे गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागातील धार्मिक, सामाजिक व जनहिताच्या कार्यात सातत्याने सक्रिय राहिले आहेत. प्रभागातील विविध मंदिरांचा विकास, देखभाल व सुशोभीकरणासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. साई भंडारा, भव्य महाशिवरात्रीचे महोत्सव तसेच विविध धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनात त्यांनी केवळ उपस्थिती नोंदवली नाही तर प्रत्यक्ष कामात सहभाग घेऊन आपली प्रामाणिकता सिद्ध केली आहे. सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट्र शासनातर्फे बांधकाम मजूर व घरेलू कामगारांना देण्यात येणारे लोकोपयोगी साहित्य सुमारे 18,000 मजूर व कामगारांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहे. त्यामुळे असंख्य कुटुंबांना दिलासा मिळाला असून कामगार वर्गात त्यांच्या कार्याची मोठ्या प्रमाणात दखल घेतली जात आहे. कोरोना महामारीच्या कठीण काळातही श्रावण शरद शिंदे हे प्रभागातील नागरिकांसोबत खंबीरपणे उभे राहिले. अन्नधान्य वाटप, औषधे, सॅनिटायझरचे वितरण करून त्यांनी संकटाच्या काळातही माणुसकी जपली. कोणताही प्रसिद्धीचा गाजावाजा न करता त्यांनी केलेली ही सेवा आजही नागरिकांच्या स्मरणात आहे. पक्षाने जरी माझ्यावर अन्याय केला असला तरी त्याचा न्याय करण्याची ताकद जनतेकडे आहे असे स्पष्ट मत व्यक्त करत सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या अमूल्य मतांचा उपयोग करून प्रचंड बहुमताने विजय करण्याचे आवाहन श्रावण शरद शिंदे यांनी केले. जनतेशी थेट संवाद, सातत्यपूर्ण काम आणि निष्कलंक प्रतिमा यांच्या जोरावर प्रभाग क्रमांक 10 मध्ये अपक्ष उमेदवार श्रावण शरद शिंदे यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरत असून यावेळी जनता कोणता कौल देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मी श्रावण भाऊसाहेब शिंदे, मी प्रभाग क्रमांक 10 मधनं अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी करत आहे. आज आमच्या प्रचाराचा 5वा दिवस आहे. गेले 4 दिवसापासून आम्ही स्थानिक भागामध्ये प्रचार चालू आहे व आम्हाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भेटत आहे. अनेक ठिकाणी आमचे ऑक्शन करून आम्हाला विजय भाऊ असं नागरिकांचं सांगणं आहे की तुम्ही नक्कीच विजयी होणार आणि त्याच अनुषंगाने नागरिकांच्या पाठिंब्यामुळे आम्ही आज उमेदवारी करत आहे व लवकरच आम्ही पुढचे पण आमचे जे प्रयत्न आहे ते करणार आहोत. गेल्या 5 वर्षापासून आम्ही कोरोना काळात पण आम्ही अनेक नागरिकांना किराणा किट्स, ऑक्सिजन बेड, मास्क यासारखे अनेक उपक्रम आम्ही राबवले आहेत व जनतेची सेवा करण्याचा जेव्हा जेव्हा आम्हाला आहे ना वेळ भेटली त्या वेळेस आम्ही जनतेची सेवा केलेली आहे व जनता नक्कीच आमच्या या कामाचा विचार करून आम्हाला या 2026च्या निवडणुकीमध्ये विजयी करतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे. आम्ही निवडून आल्यानंतरून प्रभागातील ज्या प्रामुख्याने समस्या आहेत त्यात प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र असतील, रस्त्यांची झालेली दुरावस्था असतील, ज्या विद्युत तारा असतील त्या अंडरग्राऊंड करणे, गार्डन लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डनची व्यवस्था करणे, यात जे काही कचरा कुंड्या वगैरेंचा जो प्रॉब्लेम आहे प्रामुख्याने त्याचं पण आम्ही ना शिस्तबद्ध प्रभाग करण्यावर जास्तीत जास्त भर देणार आहोत. श्रावण भाऊंचे कामं खूप चांगले आहेत. त्यांनी मंदिरांचे कामं केले, परत भरपूर ठिकाणी त्यांनी किट वाटप केलेले करोना काळांमध्ये. तर शरद भाऊ चांगला विकास करतील आपल्या नगराचा, आम्हाला चांगली आशा आहे त्यांची. ते निवडूनच येतील आणि माझे मत ठाम आहे. मी स्कूटरलाच मत देणार आहे आणि सगळ्यांनी स्कूटरला मत द्या. आपले मत कोणाला? आपले मत कोणाला? शरद भाऊ शिंदे खूप चांगली व्यक्ती. कोरोना काळात खूप साथ दिली ह्या माणसाने, न काही असताना याच्या पुढं पण साथ देईल अशी अपेक्षा आम्ही बाळगतो. मग ते निवडून आल्यानंतर विकास करतील का? 100% विकास होईल निवडून आल्यावर. काय नाव आपलं? प्रभाकर पाटील. हा कुठला प्रभाग क्रमांक आहे? 10 मध्ये. प्रभाग क्रमांक 10. हो. बोला. लोकशाही न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर.